भरपूर महाराज. आता हे 3 चॅनलवाले आहेत महाराज. 1 2 4 आहेत का? खाली येतो. खाली कुठे? हे 2 आणि ते 2. तुम्हाला हातापाया पडून नम्रतेची विनंती. मी माणूस ग्रामीण आहे, माझ्याकडून खाली येऊन शब्द कीर्तनात जाते तेवढे फक्त मात्र कट करून टाका. आणि जर काय झालं भांडणं तुमच्या घरी, माझ्या घरी नाही. मी डायरेक्ट सांगणार ते आणि तुम्ही बघून घ्या. विठाला सगळे माझे मित्रच आहेत, ते व्यवस्थित करतील. द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांना. थोडे आहेत पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि श्रीगुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा एक प्रयत्न. विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे. उपदेशच केलाय, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून मनाला उपदेश केला. जगद्गुरु तुकोबारायचे आपण 4092 अभंगाचं जर चिंतन केलं तर काही अभंगामध्ये जनाला उपदेश आहे, काही अभंगामध्ये मनाला उपदेश आहे आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश आहे. विठाला काही अभंगात नुसत्या जनाला उपदेश केला. जना तुझ्या सोयीताच्या खुना तुला माहित नाही म्हणून मी सांगायला आलो. करे जना तुझ्या सोयीताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरा. जना तुझ्या सोयीताच्या खुना पंढरीचा गोड प्रमाणे आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुणा. जना तुझं हित कशात आहे तुला माहित नाही म्हणून संत सांगायला आले. आपलं हित कशात आहे आपल्याला माहित नाही. आपलं हित म्हणजे घर बांधणं म्हणजे हित झालं का? होत नाही. लग्न झालं हित होईन का? होत नाही. लेकरं बाळ झाले म्हणजे हित होईन का? काय दुखत नाही तुमचं? असं मोकळं राहा, लय ताण घेऊ नका. घालीन लोटांगण मोकळं पटांगण, लय ताण घ्यायचं नाही. आपलं हित घर बांधणं म्हणजे हित नाही महाराज. लेकरं बाळ होणं हित नाही. मग संसार चांगला चालणं याला हित म्हणायचं नाही. आपुल्या हिताचे नव्हती सायास ग्रहदार आस धनवीत. महाराज म्हणले खरं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. आणि आपलं हित कशात आहे हे फक्त संताला माहिती. त्याच्यामुळं माणसाने कोणाचं नाही ऐकलं तरी काय लय बिघडत नाही, पण संताचं नाही ऐकलं बिघाड्याशिवाय. एका टायमाला लोकांचं नाही ऐकलं तरी लय बिघडत नाही. देवाचं नाही ऐकलं तरी लय बिघडत नाही. बायकोचं नाही ऐकलं तरी लय बिघडत नाही, पण संताचं नाही ऐकलं बिघाड्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं संताचा शब्द पडू देऊ नाही. वचनांना मोडी बोलले वचनांना मोडी बोलले तुगा मने वचनांना मोडी बोलले वचनांना मोडी असं येते पेट. आता सिद्ध पेटायला लागले नेमकं. तू का म्हणे शेवीनं आवडी. आणि आपलं हित संताला माहिती, त्याच्यामुळं संताचं ऐकावं. कारण संत इतकी तळमळ कोल्हात नाही. कायम जो रस्ता हुकतू त्याचं नाव जीव, कधीच रस्ता हुकत नाही त्याचं नाव देव. चांगल्या रस्त्याने चलतू त्याचं नाव साधक आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सुखी जेणे व्हावे जग निववावे, सुखी जेणे व्हावे जग निववावे. भले भले अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. खानदानी संताचा धंदा आहे महाराज. खानदानी मायबापाला वाटतं लेकरू बिघडू नाही.
खानदानी शिक्षकाला वाटतं विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आणि खानदानी साधूला वाटतंय समाज बिघडू नये. फक्त खानदानी शब्दाला काय करा, खानदानी शब्द महत्वाचा आहे. मायबापाला खानदानी मायबाप असतील, लेकरू त्याला बिघडू देऊ वाटत नाही. खानदानी शिक्षक आहे, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देऊ वाटत नाही. आणि हे जबाबदार आहेत. मायबाप जर बिघडले तर घरातले लेकरं बिघडत येत, गुरुजी जर बिघडले शाळेतले विद्यार्थी बिघडत येत, आणि साधू जर बिघडला सगळा समाज बिघडतो. त्याच्यामुळे जबाबदारी कोणावर आहे? साधूवर. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेत, झोपू द्या, पण 51 जागी कोण? महाजा. कोण कोण जागी? ड्रायव्हर. आता 50 झोपले तर जमन का 51 झोपल्यावर जमन? 50 झोपू द्या, बिघडणार नाही, पण 51 जर झोपला 50 माणसाचं गंगापूजन कोणी करायचं? आपण ते महाराज साधूवर जबाबदारी. साधू जी दिवशी बिघडला ते दिवशी समाज बिघडायला टाइम लागत नाही, ही जबाबदारी. मग आपलं हित खरं संताला माहिती आहे. जना तुझ्या सुहिताच्या खुणा शोधून आले संत, वारे वा. शोधून आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, शोधून आले संत. खरं हित आपलं संताला माहिती आहे. कारण संताला जितकी आपली तळमळ आहे महाराज, तितकी तळमळ दुसरं कोणाला नाही. देवाला तळमळ नाही असं मी म्हणत नाही, देवाला तळमळ आहे, पण त्याच्या भक्ताची. भक्ता राखे आणि दुर्जनाशी. देव बी भक्तावर प्रेम करतो आणि संत सुद्धा करतात महाराज, पण देवाची प्रेम करण्याची पद्धती वेगळी आणि संताची प्रेम करण्याची पद्धती वेगळी. शिवनाथांना देव प्रेम करतो, पण त्याला त्याचे भक्त लागतात. संत प्रेम करतात कोणी बी असू द्या, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी ती. हा बाळा तुझं नाव काय रे? हा उभा राह, तू घाबरू नको, उभा राह. काय नाव आहे तुझं? राजवीर. तुला आई जास्त आवडती का पप्पा? नाही उभा राह, घाबरलं ते. जास्त कोण आवडत आहे? दोघं. आपली जिरीली ते जरा हुशार दिसायले मार. तो वडील कुठे तू? ते शेजारीच कंस पाखरं खायलेत म्हणून हीच काला कार्यक्रम. पण कोण हे लेकराला विचारा तुम्ही महाराज. हे बाळा तुझं नाव काय रे? उभा राय. हा तू काय नाव बाळा? प्रशांत. आई जास्त आवडती का पप्पा? नाही इमानदारीने सांग. जास्त जास्त. टाळे वाजव त्याच्याकरता एकदा बेस्ट. तुम्ही आणखी कोणत्या लेकराला विचारा मला, बापाचं नाव कोणी घेतंय का अर्जुन? जे ते कोणाचं नाव घेतंय आणि कोणता बी कीर्तनकार येऊ द्या, बापाची कविता म्हणतो कायची? बाप माझा नाही 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 काय म्हणतात महाराज? आई माझी मायेचा. आता उद्या कीर्तन आमच्या पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं ऐकायसारखं कीर्तन. आई माझी ऐकाव. ज्यांनी तयार केलं का त्याच्याच मुखातून गोड वाटतं ना ती. हा मग काही वेळ असू द्या. आईचीच कविता का? बाप लेकरावर प्रेम करीत नाही का? बोला ना, कर तुला. मग लेकराला ऐकावून आवडत. जाऊ का घरी मी? कस करू त्याला? आईच गाव. कारण कसला बी गुन्हा आईच्या कोर्टात माफ आहे, बापाच्या कोर्टात गुन्हा माफ नाही. आई कोणला म्हणायचं? दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, दिन भर कुछ खाया. ऐसी कवालाची जाती, ऐसी कवालाची
एखादा जोरदार बेस्ट मारा. असले गायक आणि वादक म्हणल्यास का तुम्हाला 12 वस्तू तर सोडित नाही मी मारा. फक्त तुम्ही बसले पाहिजे. बसतान ना इमानदारीनं, वरचं काय वाढून देतात ना. वाढून म्हणले होते हपकली ना. आताच काय नाही, उगा आपलं केला इशारा जाता जाता तशी काही नाही अडचण. नाहीतरी सगळ्यापेक्षा मी जरा कमीतच बसलेलो आहे. आईशी कळवळ्याची आणि करी लाभावी ना. देव प्रेम करतो महाराज, पण देवाची प्रेम करण्याची पद्धती बापाची आणि संताची प्रेम करण्याची पद्धती आईची महाराज. हा, देवाला ना ओरिजिनल एक तर दुर्जन लागतो, नाही तर ओरिजिनल सज्जन पाहिजे. ते मधल्याला हातात धरीतच नाही. आपण मधले माणसं आहेत. या मंडपातले सज्जन माणसं हातवरी घ्या. माग बघायला काय झालं तुम्हाला? माग बघायचं काहीच कारण ना. या मंडपातले सज्जन माणसं हातवरी घ्या. मी आव्हान करायला घ्या ना. इमानदारीनं जे सज्जन आहेत तेच घ्या. उगा 1-2 हात काढी. बरं आता सांगा, या मंडपातले दुर्जन माणसं हातवरी घ्या. आहे का कोणी? यायचा वर तर वर. खरं सांगा, आपण सज्जन आहेत का दुर्जन आहेत? सज्जन बी नाहीत आणि दुर्जन बी नाहीत. आपण मध्ये सापडतो. धोबी का कुत्ता? आपण माणसं अशी आहेत, लय बिघाडलेले नाहीत हा लय सुधारलेले बी नाहीत. आपण मध्ये सापडू. इमानदारीने सांगा, आपण जर रस्त्याने चाललो आणि चालता चालता आपल्याला एक रामाची मूर्त दिसली, एक रावणाची दिसली, पटकन कोणती उचली तू? रामाची, बरोबर ना? आता रामाची मूर्त आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. काय झालंय? आता कोणती उचली तू? अहो कोणी असू द्या, महाराज असू द्या, नाही तर त्याचा बाप असू द्या, कोणती उचली ती? सोन्याची. सगळ्याची बेजारी त्याच्या करताच ना. आता इतक्या लांबून मी तर बोंबलत आलो कशाला? कोण मला पैशाला इकडे यावर तुम्ही सगळ्याची बेजारी मारा. सगळ्याची बेजारी त्याच्या करताच ना. या पोटाने कोणला ढिलं सोडलं नाही. या पोटा कारणे गाव झालो पांगीला. आपण मधी माणसं आहेत महाराज. सज्जन बी नाही दुर्जन नाही. माणसाचं तसंच महिला मंडळाचं असंच महाराज. आता या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या संपूर्ण महिला मंडळी. मावशी, तुम्हाला माझा एक प्रश्न. ही माझ्या गळ्यातली काय? माळ तुळशीची आहे ना. मग माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? माळ श्रेष्ठ आहे ना. मग तुमच्या गळ्यातलं मला देण हे तुम्हाला घ्यावर. नका नका काढू नका मावशी. हो नका नका. तुम्ही कशाला तिकडे बघायला? कोण काढायला रिकाम हो? कोणी काढित? मग आपण माणसं कशी येतं मध्ये सापडत ना. मग आपल्याला हातात धरणारी जात देवाची नाही, मधल्या माणसाला हातात धरणारी जात संताची मारा. हा, देव हातात धरीत ना आपल्याला. त्याला एक तर ओरिजिनल साधू पाहिजे, नाही तर ओरिजिनल दुर्जन पाहिजे. आपण माणसं मध्ये सापडत ना. आपली तळमळ फक्त संताला आहे. बाबा अरे कुठून आला, कुठं जायचं तुझ्या डोक्यात नाही, म्हणून आम्ही सांगायलो. आणि हे जर तू नाही लक्ष दिलं, तुझी अवस्था कशी होईल माहिती आहे का तुला? कोसला नावाचा किडा आहे दादा, माहिती आहे का? हो आलं ना असं तोंड घेऊन तर आलं ना. कोसला नावाचा किडा कळतो का? कसा असतो बरोबर ना? की स्वतः इंजिनियर आहे. कोण? तुम्हाला माहिती आहे ना शिवानंद? असलं इंजिनियर ते स्वतःच घर बांधते. इतकं भारी घर बांधतंय, कोणत्याच इंजिनियरच्या हाताने मारकूट टाकून घेत नाही ती. वानकरे साहेब इतकं भारी घर बांधतंय, पण त्याच्याकडून एक चुकी होती. कोणती माहिती का? काय करतंय ते? त्याला बाहेर निघायला, स्वतःला बाहेर निघायला ते दरवाजा ठुत नाही महाराज. हा, हे कोसल्याचं सांगायलो का आपलं सांगायलो? आपण इतकं कमवायलो, पण आपल्याकरता काय करायलो त्याचं काही डोकं आहे आपल्याला? काय गोड प्रमाणे त्रिकुट कोसल्याने करसायासे केले, कोसल्याने करसायासे केले, दोन्हीदार लिंबनिया आता कोसू कोसू मेले, लिंबनिया कोसू कोसू मेले, सावध होई बाबा काळ लागला बाबा, सावध होई बाबा काळ लागला मा. हरी सावध होई बापा काळ
गोड प्रमाण होतं महाराज. त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले, अरे दोन्ही दार लिंपोनिया आत कोंडू कोंडू मेले. बाबा नाही जर तू आमचं ऐकलं तर तू अवस्था अशी होईल. ही संताची तळमळ आहे. म्हणून जना ऐक बा, शब्द जन आहे. आता या जनात बी 4 प्रकार आहेत महाराज. एक पामर जन आहे, एक विषयी जन आहे, एक जिज्ञासू जन आहे आणि एक मुक्त जन आहे. प्रत्येकाला उपदेश भिन्न भिन्न. आता तुम्ही ऐकत असले तर प्रत्येकाची व्याख्या सांगतो तुम्हाला. पामर कोणाला म्हणायचं, विषयी कोणाला म्हणायचं, जिज्ञासू कोणाला म्हणायचं, मुक्त कोणाला म्हणायचं. फक्त कीर्तन म्हणजे ध्यान देऊन ऐका. ज्याला कुठलं बी खायला आवडतं आणि कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. घरचंच खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं. ज्याला 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटती त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्यांनी कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. वाजवायची तर मोठ्याने वाजायचं जरा, बारीक नाही. पुन्हा सांगतो, ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. नोकरीचाच पैसा आवडतो विषय म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटतच नाही त्याला मुक्त म्हणायचं. पुन्हा सांगतो, रातभर सांगतो तुम्हाला काय होऊ द्या बघ. ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती पामर म्हणायचं. स्वतःचीच बायको आवडती विषय म्हणायचं. देव आवडतो जिज्ञासू म्हणायचं. आवडच राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. याच्या पलकड सांगू का, याच्या पलकड सांगू का? आता काय वांग उरलत नाही तर सांगायचं. याच्या पलकड वाका नाही. ही सगळ्यात हार्ड भाषा रंगनाथ गुरुजी परभणी करायची मला. हा मग कोण्या टप्प्यात आपण वस्तू ओळखून घ्यायचं. हा आपण कोण्या टप्प्यात येत, कारण आपण किती पाण्यात येत हे तुकोबारायचं गाथा वाचल्यावर कळतं. म्हणले महाराज आम्ही तर लय ठोकर गंध लावला, गंधन माळा काढू नका. हे डोक्यातच धरू नका तुम्ही. हा दारू पिणारा इमानदार का माळकरी इमानदार? इमानदारीने सांगा. हा अहो माळ घालणं गंध लावणं वरचं लक्ष नाही महाराज. माळा घाला माळा घाला माळा घाला, याला कोणीतरी आळा घाला. उठलं सुटलं माळा घाला. कोणी माळ घालतंय महाराज? परदिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली, पाया पडी मला म्हणते महाराज मला तुमच्या हाताने माळ घालायची. म्हणलं वय किती आजीबाई? 80 वर्ष. म्हणलं तरुणपणातच काऊन नाही माळ घातली, आताच काऊन बुद्धी सुचली? ती म्हणे काय सांगू महाराज, आता का मला चावतंय का काय? म्हणजे चावत नाही म्हणून माळा घालायच्या भाविक येत आपण महाराज. नाही महाराज लय बाय हुशार असतात महाराज. इथल्या सोडून मांडपातल्या धरून लय हुशार महाराज. हा लय महाराज. परदिवशी मला रेल्वे स्टेशनला एक बाई भेटली. मला म्हणते महाराज काय चाललं? मला बरं आहे. कुठं चालले? मला कीर्तनाला. लग्न झालं का? म्हणलं हो. लेकरं बाळ? म्हणलं नाही आणखी. तुमचं काय झालं मावशी? ताण नाही महाराज, 4 पोरी होत्या 4. म्हणलं बरं लग्न झालेत का? या अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही. म्हणलं मग आता काही अडचण? ती म्हणली महाराज आता एकच अडचण आहे, पोराचंच लग्न व्हाय ना. म्हणलं होऊच शकत नाही, कारण तिकडे म्हणतात आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. अहो आपण निसते चतुर देव चतुराचा शिरोमणी महाराज. हा संताची भाषा आहे महाराज. तुम्ही आणखीन बघा आपण कोण्या टप्प्यात बसतो हे आपलं आपण बघायचं. पामर आहेत का त्याला उपदेश वेगळा आहे. हा पुढच्या अवस्थेला माणसाने सरकलं पाहिजे. कापसाने कापूस राहायचं नाही, कापसाने वात बनायचं. वातीनं वात राहायचं नाही, वातीनं तेल बनायचं. तेलाने तेल राहायचं नाही, देवाला वळून घ्यायचं. कापुराच्या वाती उजळल्या आणि तुम्हाला पैठण जवळच आहे. पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती, पाजळल्या ज्योती कापुराच्या ज्योती कापुराच्या वाती, पाजळल्या ज्योती कापुराच्या ओवाळीत आरती भेद नुरे, ओवाळीत आरती भेद नुरे, ओवाळीत आरती भेद नुरे. माणसाने पुढं सरकलं की किंमत वाढते का? मागं आल्यावर पुढं दुधाने दूध राहण्यात मजा आहे का दुधाने दही होण्यात मजा आहे? दह्याने दही राहण्यात मजा आहे का दह्याने लोणी होण्यात मजा आहे? लोण्याने लोणी राहण्यात मजा आहे का लोण्याने तूप होण्यात मजा आहे? आणि तुपाने तूप होण्यात मजा आहे का तुपाने दूध होण्यात मजा आहे? सुधारायला ना तुम्हाला. किंमत जास्त दुधाची का तुपाची? तुपाची. पण मला सांगा दादा, दुधाला बी तूप व्हायला काहीतरी कष्ट असते ना? होय आहेत ना. म्हणतोनी नवनीत पैसे घे अनंता, म्हणतोनी नवनीत पैसे घे अनंता, पैसे घे अनंता, पैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग
मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग व्यर्थ कथा दांडे मार्ग वाया व्यर्थ कथा दांडे मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा हरी मुखे म्हणा 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 वारे वाटाळे वाजवा एकदा बेस्ट मारा. किती गोड प्रमाणे मारा. असे प्रमाण दिले तर माझ्या इथे मारा. नाही तर काल मी म्हणलो शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. मागचं माथार भस्कन म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. वातावरण बिघडलं. आणि सध्याचा काळ असा आहे महाराज कोणालाच काय बोलायला जमाना महाराज. किती गोड प्रमाणे मारा. काय प्रमाणे म्हणतो मन थोनी आणि पैसे घे. आता मला सांगा दुधाला जर डायरेक्ट तूप होता येते का आधी काय करावं लागते दही दह्याला पुन्हा लोणी आणि लोण्याला डायरेक्ट तुपात रूपांतर आहे काय काय कडवायला ठेवावं लागते हा बरोबर ना कशा चुलीवर ना लोणी जर चुलीवर ठुलं कसं वाजत आहे कडकड 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 वाजतंय ना काय तुकाराम महाराजचा गाथा आहे महाराज उगं वाचून बघा तुम्ही महाराज बाकीचे ग्रंथ नाही वाचले तरी जमते निस्ता गाथा वाचतो तुमचा माथा जागेवर येते तुकाराम महाराज म्हणले ते लोणी कडकड 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 कुठपर्यंत वाजते माहिती का जोपर्यंत त्याच्यामध्ये पाण्याचा अंश तोपर्यंत तुकोबाराय म्हणले एकदा त्याच्यातलं पाणी संपलं नंतर ते कसं राहते माहिती निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग उदकतावरी कडकडते लोणी उदकतावरी कडकडते लोणी उदकतावरी कडकडते लोणी उदकतावरी कडकडते निवांत हो निराहे मग निवांत हो निराहे मग एकदा तुम्हाला सांगतो लोण्यापासून तूप झालं की त्याची किंमत कमी झाली का जास्त हा जास्त पुन्हा त्याने मागे यायचं नाही मग पुन्हा काय करायचं आनंदात राहायचं मारा तसं आपण सुद्धा एक एक अवस्था पुढं पुढं जात चालायचं मारा पामर आहेत का म्हणले महाराज पामराचा उपदेश भिन्न आहे पामराला वेगळा उपदेश केलाय साधू संतांनी दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती आणि आपने पलो का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती दारू पिऊ नका मांसाहार करू नका हे उपदेश कोणला आहे शिवनाथांना पामराला सगळ्यात निषिद्ध पदार्थ दारू आहे बरं का महाराज दारू सगळ्यात निषिद्ध आता एवढा मोठा सप्ताह आहे महाराज किती मोठा खर्च याचा सांगता सुद्धा येत नाही मग एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये एका सप्त्यामध्ये आपल्या गावच्या 10 लोकांनी जरी दारू सोडून दिली तरी आपल्या सप्त्याचे पैसे खर्च चांगले सप्त्य करून जर हे होत नसल तुम्हाला सांगतो काय उपयोग नाही फवारा हल्ला तर किडे मरावा फवाऱ्यातूनच किडे यायले त्याला काय करावं गणित आहे मला हे कीर्तन भजून ऐकून जर काही परिणाम झाला तर बरं घर बांधलं तर समाधान लाभावा लग्न केलं तर लेकरू बाळ व्हावा आणि परमार्थ केला तर निश्चिंती व्हावा आता निश्चिंतीने नाही तर मग याचा उपयोग नाही हे उगं लोडणं अडकायचं नाही ही माळ आहे ना हे सोपं गोष्ट नाही ज्ञानोबाराय म्हणले आयो म्हणे का गळा तुम्ही व्यर्थ बांधी याला आणि 12-16 पुत्र झाले म्हणले एक दादूला बी नाही त्याला आसून पुत्र झाली शिवांजन अंतरीचे गुजबाई कोणाशी सांगू हा हे सोपं आहे काय हे देवाच्या नावाचं लायसन आहे कोणाच्या की आपला नवरा आहे तो कोण कोण देव देव आणि त्याचे आपण कोण आहेत वरिले सवण परब्रह्मा वरिले सवण असं वरिले सवण परब्रह्मा वरिले सवण परब्रह्मा पत्तरानी बळा झाले पत्तरानी बळा झाले पत्तरानी
वाजवा एकदा बेस्ट महाराज. आपल्याला जे लागतं का तेच प्रमाण भेटलं. वरिले सावळे बरोबर. मग घर रिग झाले पट्टर आणि बळी. आपलं लग्न देवाशी लागलेलं आहे म्हणून हे मंगळसूत्र आहे बरं का दादा महाराज. हे मंगळसूत्र आहे. तुमच्या इकडं लग्न झाल्याच्या नंतर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र कितव्या दिवशी घालतील? कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी होय. त्याच दिवशी एकदा लग्न झालं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, सूत्र जात आहे तिच्या हातात आणि मंगळ लागते आपल्या आणि एकदा काय मंगळ आपल्या माग लागलं, कसला बी माणूस असू द्या, बायको पुढं कोणाचंच काय चलत, एवढा बी जागीरदार असू द्या आणि किती बी लांब लांब बायको पशी कोणाचंच काही चलत. कारण बायच्या जीबीची औषधे कोणाच मेडिकलला नाही. केवढा बी माणूस गारच होतोय महाराज. एक जण मला कसं काय गार होतंय म्हणलं, फ्रीजच तसलंय काय त्याला. बायको पशी कोणाचंच काही नाही महाराज. बायकोला महाराज किंमतच नसती तुम्हाला सांगतो. हे महाराज असू दे. आता आमचं वजन तुमच्यापाशी घरी गेलं ना, नुसतं घरी गेलो म्हणायचं काय रात्री लोक कीर्तनाला होते ते मध्ये बस काय काय चलत नाही मला. बायकोने ठरवलं ना अपमान करायचा, महाराज असला तरी अपमान. आता उगा तुम्ही घरच्या वणीत म्हणून सांगतो तुम्हाला. आमच्या घरचा किस्सा सांगू का? सांगू का? हा आमचं म्हणलं की भाऊ द्या आता उगा सांगतो तुम्हाला. एकदा आमच्या बायकोला घेऊन मी परभणीला चाललो होतो दादा. कुठं? परभणी जिल्हा आहे आम्हाला. परभणीला चाललो आणि पोळ्याचा सण होता. आता लोक बैलाची पूजा करू लागले. ती म्हणली मला म्हणली माय बैलाला पोळा सण आहे. म्हणलं हो. मग जरासं आम्ही पुढे गेलो, तिथं एक म्हैस चरत होती. ती मला म्हणली माय बैलाला पोळा सण आहे हो, म्हशीला एखादा सण नाही का? मी म्हणलं आहे ना. ती म्हणली कोणता? म्हणलं साखरात. साखरात म्हणलं की अर्जुन भाऊ तिचे तळपायची आग मस्त कळत गेली माय. ती म्हणली काही केलं तरी यायचं अपमान एकदा करायचं. मग जरासं आम्ही पुढं मोटरसायकल गेलो महाराज. मला म्हणली गाडी उभा करा. केली गाडी उभा आणि तितक्यात तिथं एक गाढ ओरडत होतं. ती गाढवाकडे बघू मला कसं करते तुमचे पाहुणे. आता तिला काय माहिती 12 गावचं पाणी पेरलंय म्हणून. मी गाढवाकडे बघितलं आणि गाढवाला म्हणलं राम राम सासरे बुवा. काय काय नुसते हसायला बघत हसलं पाहिजे मार. काय कमी आपल्याला सांगा मारत. काहीच नाही मारत. एवढे माणसं मंडपात बसले, त्याच्यातला एक तरी माणूस अजून मिळालाय का? अरे उपकार देवाचे आहेत महाराज. हसलं बघ. काय काय माणसं हसतच नाहीत महाराज. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ना ते मोकळ्या मनाचे असतात आणि जे गालात हसतात ना प्युअर आतल्या गाठीचे असतात मारू. काय काय हसतच नाहीत. काय कायला हसण्याकरता 500-500 इंजेक्शन आहेत मारा. त्याला इंजेक्शन दिलं ते हसत नाही. काय तुला कमी केलं? अरे तू भक्त कोणाचा आहे जरा तुला डोकं की काय? अरे पांडुरंगाच्या भक्तांनी कवा बी 12:15 वाजलेले ठेवू नये. विठ्ठल विठ्ठल काय महाराज आपल्याला लय परमार्थ करायला वातावरण अनुकूल आहे महाराज. काय महाराज तुमच्यासारखे माणसं आपल्याला भारत देशात जन्म आहे. महाराष्ट्रात आलो, पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यात आलो. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? संभाजीनगर. हा माझ्या कुणच हुकलं जरा. क्या बात आहे. वरण भात आहे कराय का? संभाजीनगर मध्ये आलो म्हणजे आपण भाग्यवान माणसं आहेत ना महाराज. पुन्हा भारतात आलो. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बुदूपे महामुने येतोय कर्म भूयशातोन्य भोगम. महाराज म्हणले असा भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि संभाजीनगर सारखा जिल्हा नाही. एवढं फक्त काटून टाकी जा. नाही तर तिकडे म्हणायचे परभणी का कमी आहे का? त्याच्यामुळं आणि आम्ही सगळीकडे सारखंच म्हणत असतो. तिकडे गेले की समजणेवाले को इशारा का काही विनोद कळायला 4G लागते बरं का. ती पटकन लक्ष द्यावं लागते. परवा दिवशी आमच्या गावात एका म्हातारीला म्हणलं काकू सरपंचाची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठं बी जातील. आता काय कायला सुधरतच नाही त्याला. मी काय करू? काही नाही सुधरत. काय कायला उजड तरी मिळ लागत नाही बरं. काय झालं लय अवघड. एक येडं इकून तिकडं चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन. ते पुढून येणाऱ्या येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला. आणि किती देदर सांगितलं तर 8 तुला. आणि कशाचे देदर सांगितलं तर याच्यातली कोंबडी तुला. तरी ते एवढं म्हणतंय मला विचार करायला टाइम दे. धन्य माता. सध्याचा काळ म्हणजे परमार्थ करण्याकरता लय सुगीचा आहे महाराज. आपण भारत देशातले माणसं आहेत ना, काहीच कमी नाही महाराज आपल्याला. पवित्र ते गुणा पावन तो देव
देशा पवित्र देश पावन तो देशा तेथे हरीचे दासा जन्म घेती अरे हो भगवान घेती तेथे हरी दादा ए पवित्र देश पावन देश जेथे हरीचे दास जन्म घेते हो जेथे हरीचे दास घेते क्या बात आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती काय गोडे मान तुम्हाला लई द्यावे तेवढे धन्यवाद थोडं बरं मान काय रे जिथली तिथं कळतंय महाराज नाही तर काय काय ठिकाणी ना असं वातावरण आहे, आता लई बोलत नाही नंबर 1 महाराज हे सगळं आणि त्याचं आपलं सगळं वातावरण त्याच हवे नाही तर उपयोग होत नाही ना बाई मोठेच केली ऊस तोडी लिहिली मग मग हे असं काही हे तुमच्यावर सगळा कार्यक्रमाचं डिपेंड तुमच्यावर महाराज आता आम्ही किती जरी आढळलं तुम्ही मागं सरकिल्यावर जमन का हे सगळं मेळ पाहिजे महाराज आणि तुमचं आता खरंच महाराज इथलं कीर्तन म्हणजे खरंच भाग्यवान माणूस ज्याला सेवा मिळून ती महाराज खरंच नंबर 1 असं वाटायला पंढरपुरातच आहेत आपण महाराज माझ्या अरे हे घडायला भाग्यात लागतं महाराज कोणाच्या नशिबात नाही महाराज एक तर परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला तर हागाव बांधत नाही हागाव बांधला तर फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही जगलं तर शाळेत जात नाही गेलं शाळा तर पास होत नाही झालं पास तर नोकरी लागत नाही लागली नोकरी छोकरी मिळत नाही मिळाली तर ती नांदत नाही अडचणी धरिता कडसणीचा धाव हे अवघड आहे महाराज त्याच्यामुळे आपण भाग्यवान माणसं आहेत महाराज जेवढे मंडपात आले ते भाग्यवान आहेत सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं भाग्य लागतं महाराज जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले अरे ज्याच्या अंतकरणात पापाचा डोंगर शिल्लक आहे ना त्याला परमार्थ आवडत नाही महाराज किती त्याला सांगा तुम्ही अरे जाळ सागरात टाकलं ना टाकले टाकले ओलं होतं वर काढाय की कोरडं होतंय जाळे घातले सागरीन बिंदून राय भितरी तैसे पापी याचे मनन तया नावडे कीर्तन तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड पाप ठाके हिताड पाप ठाके हिताड तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड पाप ठाके हिताड पाप ठाके हिताड का म्हणे नाड पाप ठाके हिता आड मारा जमत नाही गाढवाला किती बिन तुम्ही कोण्या साबणीनं आंघोळ घाला ते पांढरं कवर राहते माहिती तुम्हाला गाढवाला कोणत्या पाण्याने आंघोळ घाला तुम्ही आणि कोणती बी साबण लावा पांढरं फॅक होतंय कुठपर्यंत त्याची लोळायची जागा कोणती उकांडा त्याला उकांडा दिसला जाऊन उकिरड्यावरी लोळे जाऊन उकिरड्यावरी लोळे जाऊन उकिरड्यावरी लोळे गाढव गंगेशी नाहिले गाढव गंगेशी नाहिले जाऊन उकिरड्यावरी लोळे जाऊन उकिरड्यावरी लोळे उकिरड्यावरी लोळे उकिरड्यावरी लोळे तेच पाहिजे गाढव गंगेशी नाईले जाऊन उकिरड्यावरील ओळे प्रीती पोशिले कावळे आणि जाऊन विष्टेवरील ओळे श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी सुकराशी विष्टा माने सावकास मिष्टान्नाची त्यास काय गोडी काय तुको भरायची अभंग आहेत मला मग परमार्थ करण्याकरता शरीर मारते वाही कामं करून आयुष्य बर्बाद करण्याकरता शरीर नाही आणि हे 8 दिवसाचं हे म्हणजे गॅरेज महाराज हे दवाखाना आहे 8 दिवसाचा सप्ताह मध्ये चार्जिंग करण्याकरता आहे महाराज हो बिघडलेल्या या चरण सिंग दादा या या बस विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल हे खूप प्रेम करणारा घराणं आहे बरं का माझं हे चरण सिंग दादा राजपूत म्हणजे दोन्ही सख्खे भाऊ आहेत औरंगाबादला राहते ते आणि तुम्ही आले म्हणजे कार्यक्रम चांगला आहे म्हणूनच आले तुम्ही हां
खूप गोड महाराज. ते म्हणले दुधडचं आम्ही पॉम्पलेट पाहिलं आणि त्याच्यावर कीर्तन बघून आम्हाला येऊ वाटलं महाराज. तुमचा सप्ताह असा आहे महाराज. मला सकाळपासून 20 ते 25 फोन आलेत महाराज मला बी यावं द्या. म्हणलं गाडी 4 माणसाची पण ते कसं आहे कुठं बी माणसं जायचं म्हणत नाहीत महाराज. तुमचं वातावरण चांगलं आहे म्हणून तेही आले. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या मूळच्या विषयावर येऊ. कुठंपर्यंत आलो आपण? तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळाला तर आलेला काय सांगावं कुठं? आयुष्य पुन्हा नाही महाराज. हे आयुष्य आपल्याला आता मिळालंय महाराज. हे खूप भाग्यवान आहे. पुन्हा नरदे मिळेल का? नाही महाराज. एकदाच आहे संधी. माणसाला एकदा असते का दोनदा? एकदा. डबल संधी नाही महाराज. हा एकदाच असते. मनुष्य देह आपल्याला मिळालाय पण कळाला का? नाही. जर नरदेह कळाला असता तर आपण दारू पेली नसती. जर नरदेह कळाला असता तर आपण पत्ते खेळले. जर नरदेह कळाला असता तर आपण लोकांच्या सोयरीकी मोडील्या. जर नरदेह कळाला असता सप्त्याला देणगी दिली. कोण म्हणलं नसती? दिली असती महाराज पण कळाला नाही. नरदेह आपल्याला मिळाला का कळाला? हा मिळाला. कळाला नाही. मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? कळाले नाही. बायको मिळाली का कळाली? हा आता मात्र जरा जड चाललंय ना. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला नाही. जर कळाला असता तर वाई काम आपण केली नसती महाराज. खरंय का नाही? दादा तुमचं नाव काय? हा शिवाजी भाऊ चौधरी. तुम्हाला मोटरसायकल आहे का? कोणती गाडी? स्प्लेंडर बरोबर ना? किती आधाराची? काय 1 लाख रुपयाची. हा आता गाडीच्या किमती वाढ्यात. किती? 1 लाख रुपयाची. इमानदारीनं मला सांगा शिवाजी भाऊ, तुमच्या स्प्लेंडर गाडीमधलं जर यदा कदाचित इमर्जन्सी पेट्रोल संपलं तर तुम्ही तिच्यात राखेल टाकतान का? हा कशामुळं? इंजन खराब होईल ना तिचं. काय याचं गाडीचं? किती आधाराच्या? 1 लाखाच्या. मग 1 लाखाच्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून 50 रुपयाचं आपण राखेल टाकतो का? नाही. मग 1 लाखाच्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून 50 रुपयाचं राखेल टाकायला आपल्याला जड जाते. कोट्यावधी किमतीची गाडी खपा खप खंबेची खंबे हाणतो तवा काय वाट? मला सांगा हे जे घडलं आपल्याला नरदेह मिळाला आहे का कळालाय? याच्याहून सिद्ध होतंय नरदेह मिळाला आपल्याला पण कळाला नाही. ज्यांना कळाला ते लोक म्हणतात वरून आम्हाला खाली वाटत आहे. स्वर्गीचे अमारा इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी बाबा जन्म आमा जन्म आमा. मृत्यू लोकी बाबा जन्म आमा. मृत्यू लोकी बाबा जन्म मृत्यू लोकी बाबा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. सगळे मृत्यू लोकातच यायचं का म्हणत असतील? कारण अशी जागा नाही. जपान जगाचं शस्त्रागार आहे. चीन जगाचं सैन्य घर आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे. पाकिस्तान जगातल्या कुरबुरी आहेत. भारत जगातलं देवघर आहे. या देवघरातले आपण माणसं आहेत महाराज. आम्ही दैवाचे दास पंढरीराया. कोणाचे भक्त नाही आम्ही? पंढरीरायाचे भक्त आहेत महाराज. हा तसला देव नाही आणि तसलं तीर्थ नाही. हा तशी जागाच नाही. आणि मग एवढं वातावरण जर आपल्याला अनुकूल असेल तर वाईट वागण्याची काही गरज आहे? देवाने अनमोल किमतीचं शरीर दिलं. कशाला? देवे दिला देह आणि तो या झाला फाटा. पण संत म्हणले जर तुम्ही आमचं नाही ऐकलं तर तुमचं नुकसान होणार आहे. नुकसान कोणाचं आहे? आपलं. एक लेकरू वर्षभर शाळेत गेले आणि परीक्षेला घरी राहिले. नुकसान त्याचं का शिक्षकाचं? हा विद्यार्थ्याचं. 7 जूनचा पाऊस पडला आणि सगळं गाव पेरणी करण्याकरता शेतात गेलो आणि याने अंगावर गोधडी घेऊन झोपलाय. नुकसान याचं का गावाचं? आता संत म्हणले तुला भक्ती करा म्हणून बोंबलून सांगायलो आणि तुम्हाला मी करीत नसतो. नुकसान आमचं नाही. आमचं काय जाणार आहे? तरिकाची ती नजर तरिका तरिका चित्ती. संत म्हणले अरे आमचं जर नाही ऐकलं नुकसान तुमचं आहे, आमचं नाही. हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल. हे जरी गडबड करू नका. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल.
एकदा हुकलं का धरण्यात सगळंच हुकत आहे ते दमाने तुमच्यावर डिपेंड आहे ते. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल घरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी काळ बांधून येईल, सरते शेवटी सरत शेवटी बांधून येईल, सरत शेवटी पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो त्या काटावर फिरवितो, टुकटुक आई काटावर फिरवितो. पिगळा माधवारी माधवारी बोल बोली तर दे काटावरा फिरवितो, डुगडुग आई काटावरा फिरवितो. कीर्तन म्हणजे इतकं तुम्ही सोपं समजू नका महाराज. फासुळ्या मोडायची शक्यता आहे. ते काय ते कोणाचं बी कीर्तन आहे काय ते पोटातलं पाणी हलू द्यायचं नाही. अरे लोकांचं खाल्लेलं अन्न तरी जिराव इतकं तरी कीर्तन करा नाही जरा. काय महाराज कीर्तन म्हणजे असं पाहिजे महाराज. लोक काय असे कीर्तनात लोकांनी झोपावून तो कीर्तन सांगा काय बोलत तू काय. अरे बोलण्यात काय मारदोपाना पाहिजे का नाही. आता झोपला की कोणी हा झोपला कोणी. आपल्या कीर्तनात माणूस झोपावा म्हणजे डायरेक्ट आपण फाशी घ्यावा. माणूस कीर्तनात काय झोपतो महाराज. त्याला महाराज मजबूत पाहिजे, हा गायक नीट पाहिजेत, वाजणारे असे पाहिजेत, ऐकणारे तुमच्यासारखे पाहिजेत. हा तुम्ही सगळेच भारी आहेत महाराज. बघा असे सगळ्याचे चेहरे असे गुलाबावणीच आहेत महाराज. एक बी सूर्यफूल नाही. लय अवघडे महाराज. काय काय ठिकाणी ते रशी दादा काय सांगा तुम्हाला. परत दिवशी एक म्हातारा पुढे बसलो उगाच मान हालीत होतो. हे मला वाटलं ते लय तर अभ्यास उगून दिले. सगळं कीर्तन मी त्याच्याकडे बघूनच केलं. आणि कीर्तन झाल्यावर लोकांना म्हणलं लय तर अभ्यास म्हातारा. लोक म्हणले बाहेर रे ती लय कुठं नाहीत महाराज. आणि हे सगळे माणसं एका जागेवर येत नाहीत महाराज. तुम्ही आणखीन बघा प्रवासाचा आनंद का आहे. गाडी धोरणात असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर फुल पेलेला असावा. तर नाही नाही प्रवासाचा आनंद गाडी धोरणात पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर सज्जन पाहिजे तर प्रवास करावा. स्वयंपाकाला का जेवणाची मजा का आहे. गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला हा खायचं कळत तर मजा आहे मारत. नाही तर काय स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची वा अकल पाहिजे. गणित महाराज. सगळे माणसं हिशोबात असल्याशिवाय कार्यक्रमाला चव येत नाही महाराज. शेऊ ब्रह्मरस, लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने. आणि याच्यात काटकसरपणा करायचा नाही महाराज. ज्याला मृदंगाची कला दिली ना सगळा जीव त्याच्यावर फेकून द्यायचा. ज्याला कीर्तनाची कला दिली ना सगळं अंग देवाला वाहून टाकायचं. आणि ज्याला गायनाची कला दिली ना महाराज आतून म्हणायचं तर देवाचा आशीर्वाद लागू. तू याच्यात जर का हात चाकरपणा केला देव अशी खुटी टाकू. तू खुटा उपटो तू पण खुटी निसत. हे त्याचं गणित आहे महाराज. त्यांनी दिलेलं व्यवस्थित वापरा. आयुष्यात बी तुम्हाला धागा लागणार नाही. विठाला अरे अनमोल किमतीचं शरीर आहे. दारू पिऊन बर्बाद करण्याकरता नाही दिलं. संताचे शब्द आहेत. खाया पिया सुख से सोया, आठ हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया हाथ जमाना खोया. तुम जमन नारायण, 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 भजमन नारायण, भले भले भजमन नारायण, भजमन नारायण. अरे वा किती गोड आहे वा. अरे खाया पिया सुख से सोया ना जमन गोया. अरे गोया पिया सुख से सोया ना जमन गोया. नारायण भजमन नारायण.
लय विठ्ठला विठ्ठल. हरी विठ्ठल अरे हे शरीर आहे महाराज, पुन्हा मिळत नाही. आयुष्यात कधी दारू पिऊन बरबाद करायची नाही महाराज. आणि दारू पिणाऱ्याचा संसार इतका विचित्र आहे महाराज. कारण मी एक दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे बरं का महाराज. हां तुम्हाला सांगतो म्हणून तळमळी. नाही तर दारू पिणाऱ्या माणसावर बोलणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही. आता एखादा जर खटकलं आणि त्याने जर तिकडं गाडी अडवली आणि गाडीला जर उभं राहिलं, कसं कायच बोलले म्हणल्यावर तुम्ही येता का तिथं? तुम्ही म्हणता खरं आहे ना, तो काय बोलायचं आपलं हीच खाल्यावर कोणी नाही हो. हां त्याच्याने मी हे चॅनल फेनल बंद करून टाकलेले चरणशी दादा आता. पण हे लेकरं इतकी प्रेमळ आहेत महाराज, मला ते बोलले कीच ते असं राहवलंच नाही महाराज. नाही तर आमच्या भागात तुम्ही कोणाला विचारा महाराज. माझ्या कीर्तनाची पत्रिका फक्त आजच ठेवली म्या, काहून मार्केट चांगलं आहे म्हणून. नाही तर मी स्टेटस वगैरे हे काहीच वापरीत नाही महाराज. सध्याचा काळ असा आहे, प्रसिद्धी लोकाला देखवत नाही, त्याच्यामुळं झाकून राहिलेलं लय बरं. हां कारण पुढाऱ्याचं वाटोळं केलं पुढाऱ्यानी, महाराजाचं वाटोळं केलं महाराजांनी. हे माणसं नंबर 1 चांगले असते, कोणतीच चॅनलवाले वाईट नसते. हे आपलीच माणसं असते लय बोलायला दिन टाकून हो दे त्याच्या. हे बाकीचे माणसं सज्जन असते तो, हे बाकी काय नाही महाराज. आपलेच माणसं गोंधळ करणार. आपलेच आपलं कसं नाशू ते 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. वळईच्या कडीला कुत्री येली, 5-7 पिली दिली मोकळा मंगळवार. पण ती माय म्हणली लेकराला तुम्ही वळईच्या बाहेर जाऊ नका कारण जग लय विचित्र आहे. आईचा शब्द असतो, लेकर म्हणले नाही जात. पण ते बारकाले गलीतले मुलं होते ना महाराज, ते तिथं वळई पशी आली. ऐकण्यासारखं बरं का, वळई पशी आली. आणि बारकाले जे कुत्रीची पिली होते का महाराज, त्यांना असं हळूहळू तुम्हाला सांगतो त्यांच्या घरापर्यंत आणलं. आणि हळूहळू एक बिस्किट तुम्हाला सांगतो त्या पिल्याला चारायला लागले. कोण? बारकाले लेकरं बारकाल्या पिल्याला बिस्किट चारू लागले. आणि हे दृष्टांत बघितला मोठ्याल्या कुत्र्याने. हुशार माणसं दुधडची बरं का. मोठाले कुत्र्याने बघितलं, मोठाले कुत्रे जसे धावतच आले महाराज, तशी बिस्किट तर हातातली हिसकून घेतले दादा. पण रक्त भोंबाळ कुत्रे केले बारकाले पिले महाराज. हातातले हिसकाटून घेतले, रक्त सांगाळ खाली पडले. आणि मग हळूहळू ते पिले तुम्हाला सांगतो वळईच्या दिशेला आली. आणि तिकून त्यांची आई आली. बाळा हो सांगितलं होतं तुम्हाला जग लय विचित्र आहे, तुम्ही वळईच्या बाहेर जाऊ नका. त्या पिल्याने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे महाराज. ते पिले म्हणले आई जग इतकं सुंदर आहे. मग माय म्हणले राजा तुमचे हाल कोणी केलेत? ते म्हणले हे आपल्याच अवलादीने केले. कोणी केले? आपलेच माणसं आपल्याला घातक असते. त्याच्यामुळं थोडं आता ग्रामीण माणसाचे शब्द मारा. आता तुम्ही सिटीतले माणसं, तुमचं बोलणं मध्ये स्टँडर्ड आहे ना. आम्ही ग्रामीण माणसं, थोडं तरी आमचं खाली येऊन बोलणं येतंच महाराज. मग ते जरी एखाद्याला खटकलं शिवणात आणणं तर आपल्याला घरी बसायची पाळी येईन का नाही. त्याच्यामुळे हे नग म्हणतो. पण आता हे हुशारीत काटछाट करून टाकते ना. विठाला बाजूला कुठून गेलो मी एक दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. हां आता माझे वडील नाहीत महाराज, खूप शोकांतिक आहे. पण दारू पिऊन आयुष्य बरबाद होतं महाराज. दारू पिणारा तुम्ही आणखीन बघा, सगळ्यात जास्त खानदानी बायको जर चांगली कोणाला भेटत असेल महाराजाला कवाच नाही. आता आम्ही इकडे कीर्तनाला यावं, घरी विचारावं कुठे गेलेत महाराज, उधळलंय. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली? कवाच नाही महाराज. दारू पिणाऱ्याची बायको जर तुम्हाला सांगतो मंदिरात गेली ना महाराज, तर देवाला एकच प्रार्थना करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे देवा. कपाळाचं कुंकू माझ्या रे जन्माशी जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार म्हणून सज्जनाव तुमच्या पाया पडून कळकळीची विनंती महाराज, आपल्या बायकोचा लेकरा बाळाचा कधी विचार करा. आणि जेवढे दारू पिणारे माणसं आहेत ना महाराज, तुमच्या पाया पडतो महाराज. तुमचं एक लेकरू म्हणून ऐका, आयुष्यात हे व्यसनापासून बाजूला राहा. कारण हे आम्हाला अनुभवलेल्या गोष्टीत म्हणून खंत वाटते. विठ्ठला म्हणून संतांनी उपदेश पामराला केला, बाबा दारू पिऊ नको, गांजा पिऊ नको, वाईट व्यसन आहे ते. मग ह्यो विषय पामराचा आहे उपदेश. आता विषय आहे त्याला वेगळा उपदेश आहे. बाबा ज्या सुखात तू आज रम्मान झाला ना, हे सुख उद्या राहणार नाही, हे टिकणार नाही.
विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड येथे वाटे गोड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड पुढे पुढे अवघड यमदंड विषयाचे सुख वाटे गोड विषयाचे सुख येते वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे काय मजा आहे महाराज विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड विषयाचे सुख बरं इथं वाटतंय तुमच्या इकडे लोक यादाने पैसा आणते का नाही तुमचा काळ लय चांगला आहे कशाला याद वापरे तुम्ही आमच्या खेड्यात असते मला व्याजाचा पैसा आणताना बरा आहे का खाताना बरा आहे का नेऊन देताना बरा आहे येऊ का तिकडे खाली व्याजाचा पैसा आणताना बरा आहे का खाताना बरा आहे का नेऊन देताना आणताना बरा खाताना बी बराच येईन देताना मात्र खरी परीक्षा आहे ना तसं विषयाचं सुख भोगताना बरं आहे पण जर परिणामाचा विचार केला ना महाराज मग अवघड आहे महाराज कारण सगळ्याला आपल्याला हिशोबवर द्यावा लागतो महाराज हिशोब आहे तुम्ही किती बी झाकून पाप करा आपल्यासोबत दोघं जण काय माहिती एक जण म्हणला आपण केलेलं पाप कोणीच बघितलं नाही तू लई याडा आहे अजून आपल्या जवळ दोघं इकून चित्र आहे निकून गुप्त आहे हे दोघं कवाच आपल्यापासून बाजूला नाही त्याच्यामुळे एक कविता होती बघा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावरा हाता नाही कंप का सुटावा बोला उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा हरी देहाची तिजोरी भक्ती तात ठेवा देहाची तिजोरी भक्ती तात ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा काय काव्य होतं महाराज पूर्वीचं काय आताचे गाणे आणि कविता आहेत महाराज बाप 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 कीर्तनात सुद्धा सांगू नये महाराज किती गोड आहेत महाराज काय मग काव्य होतं महाराज पिते दूध डोळे मिटुनी जात मांजरा मनी चोरट्याच्या कारे तुम्हाला कोणी मनात सांगितलंय का आपोआप तोंडातून येते का नाही जे चांगलं असते का ते आपोआप येते आणि वाईट गावावं जायला म्हणेन कोणी आणि याचं वातावरण सगळं गेलं बरं खाला झालं महाराज आतापर्यंत कितीतरी गडुळाच्या पाण्यामध्ये नागाची पिले मेली किती जगे वाऱ्याने फाटले शांताबाई आल्या गेल्या हॅलो बाबूराव सुद्धा कबूतर ज्या गेलं जा म्हणलं काय राहील गेलं मला किती गेलं मला हे सगळे गाणे आले गेले आता ती मैना आलती कोणती हा काळी मैना तेव्हा तेव्हा काय गाणे ती जोडी तेच लोक महाराज आता ती मैना गेली पुन्हा पुष्पा आलती आधी पुष्पा गेली पुन्हा आली दुसरी आता लय नावं सांगत नाही सगळं गेलं महाराज याचं वातावरण बरं हे खरं असते का खोटं असते पिक्चर खरा आहे का खोटा आहे हा पण त्याचा होणारा परिणाम खरा आहे ना अरे ज्ञानोबारायचे ग्रंथ खरे आहेत लोकांना खोटे वाटतात अरे पिक्चर खोटा आहे
पण त्याचा परिणाम लोकांना व्हायला ना. आता हे बारका लेकरं जर पिक्चर बघायला लागले ना मला आणि हिरोची फायटिंग लागली हे जागेवर तू पॅन्ट फाटन ना त्याचं काय जाणार तू येडा झाला का काय झाला तुम्ही काय येड्याचा बाजार आहे मारा. आमच्या माता भगिनी सुद्धा मारत ते हिरोच्या मागं जर गुंड लागले ना ते म्हणतात पळ. अरे त्याला का ते मारतीयेत का काय महाराज. अरे ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द तुकोबरायच्या गाथ्यातला शब्द एक एक खरा वाटायला पाहिजे. ते जे खरं वाटतंय ते रुचत नाही महाराज. हा हे सगळं आलं गेलं महाराज पण आज सुद्धा ज्ञानोबरायचं रूप पाहता म्हणतानी आणि तुकोबरायचं सुंदर ते ध्यान म्हणतानी कंटाळा येत नाही. ही संताच्या वाणी महाराज. भंग नाही नावा ठेविल अभांगा भंग नाही नाव ठेविल अभंगा अभंगाचा रंग अभंगाचे अभंगाचा रंग अभंगाची भंग नाही नाव ठेविल अभंगा नाही नाव अभंगाचा रंग अभंगाची काय प्रमाणे अभंगाचा रंग देव जाणे. हा कारण ते अभंग आहे भंग कधी भावत नाही. हा आणखीन एक प्रमाणे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण हे कधीच जात नाही महाराज. खंडे अभंग ना भंगे खंडना खंडे अभंग ना खंडना खंडे अभंग ना भंगे खंडना खंडे अभंग ना भंगे तुका म्हणे गंगे मिळून सिंधू तुका म्हणे गंगे नदी सिंधू तुका म्हणे गंगे नदी सिंधू. अरे वा बाळू बॉस शेजूळ जोरदार टाळी वाजवा एकदा मला बेस्ट. एकच प्रमाण दिलं पण मग पुन्हा आता नाही दिलं तरी ताण नाही आता. असं असंच पाहिजे मारा एकदाच. काय अभंग ना भंगे तुका म्हणे गंगे मिळून येशील काय गोड अभंग आहेत मारा. चला मी बाजूला कुठून गेलतो. विषय पिते दूध डोळे मिटून शहाण्या गायनं कोणाच्या बांधाला चराव कोणाचं बी तुम्हाला सांगतो मका खावा पण दूध द्यायला आणि शेण टाकायला मालकाची त्याची आव. तसं कीर्तनकाराने कुठं जावा पण प्रमाण आलं की मुद्दे व्हावा. आपण बाजूला इथून गेलतो ना किती बी झाकून पाप करा देवापासून झाकतंय का नाही नाही. तिथं सगळ्याला हिशोब द्यावा लागतो महाराज. वर गेल्या विचारलं जातं हे गावात सप्ताह होता गेलता कीर्तनला झोपलो ठोकला मारी ती तोडी ती झोडी ती. अरे तिथं हिशोब आहे हिशोब पडेल जमा सरकारी पडेल जमा सरकारी पडेल जमा सरकारी हिशोब पडेल जमा सरकारी यमाजीची फेरी यमाजीची फेरी शिवाजी धरोनी कारभारी शिवाजी धरोनी कारभारी शिवाजी धरोनी कारभारी धरोनी कारभारी येतीला मार देतील मार येतीला मार देतील मार जोहार मायबाप किती गोडे मार हिशोब पडेल जमा सरकारी येईल यमाजीची फेरी शिवाजी धरोनी कारभारी देतील मार देतात महाराज. आणि मग तिथं आपल्याला कळतं काय कळतंय तिथं विचारलं जातं मग डोळ्यात पाणी येतं. एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आहावाच्या रडे बोलताची विचारलं जातं पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता
विचारपूस केल्या जाते. मग काय सांगणार आहेत आपण? काहीच नाही. संत म्हणले बाबा आता बरं वाटतंय पण पुढचा विचार कर ना. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल राह. विषयीला उपदेश. जिज्ञासूला सांगितलं बाबा वाईटाची संगत करू नको. आता हे मृदंगाचार्याची संगत केली ना महाराज, नाही वाजित आलं तरी मांडी वाजित आहे माणूस. गायकाची संगत केली ना महाराज, नाही म्हणता आलं तरी माणसं तोंड गप राहत नाही. कीर्तनकाराची संगत केली ना अर्ध कीर्तन डायव्हरच करते. आणि चोराची संगत करा चिरकुट दिसलं तरी मन धावते. देखताची चिंदी मन धावे हो, देखताची चिंदी मन धावे, एकदाची जिंदी मन धावे, एकदाची जिंदी मन धावे. पैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, पैशाचा चोरा पैशीच होय, तैशीच होय बुद्धी. देखताची चिंदी मन धावे हो, देखताची चिंदी मन धावे, मन धावे, मन धावे. याला म्हणायचं संगतीचा परिणाम. म्हणून वाईटाच्या संगतीत कधीच राहायचं नाही मला. हा कधीच नाही. मला सांगा आपली मावशी कोळशाचा धंदा करते. कशाचा? हा कळशाचा. आणि आपल्या मावशीनं कोळशाचा धंदा करणाऱ्या मावशीनं बरं का योगेश भाऊ आपल्या गालावून असा हात फिरला. कोणी? मावशीनं. आणि एक अत्तरवाला सेंटवाला माणूस होता त्याने आपल्या एक कानाखाली वाजून दिली. अत्तरवाल्या माणसाने काना माग वाजविलेली चांगली का मावशीनं फिरवलेला हात चांगला? विचार करून उत्तर द्या बरं जरा. कसं करायचं? अत्तरवाल्याचा कोणी म्हणतंय हात फिरलेला बरा, कोणी म्हणतंय चापट हाणलेली जाईल. पण खरं सांगू का? खरं सांगू का? चापट हाणलेलीच बरी. कस काय? हात जरी फिरला थोबाड काळं झालं, तोंड कसं झालं? काळं झालं. अरे चापट मारली पण सुगंध आला. कोणी विचारते सुगंध यायलाय. वाईटाच्या संगतीत माणसानी आदराने जरी बोलिलं तरी जायचं नाही. आणि चांगल्याने ढकलून जरी दिलं त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाही. विठ्ठला आणि चांगले माणसं होईन तो कोणाला बी जवळ येऊ देत नाहीत महाराज. आणि एकदा जवळ गेलं ना त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाही. कारण तिथं आपलं कल्याण असते. आणि बाकी त्याच्या संगतीत मात्र वाईट होते. म्हणून न करी रे संग जिज्ञासूला उपदेश. राहिला मुक्ताला सांगितलं बाबा ज्ञानाची लय घमेंट धरू नको बरं, कारण ज्ञानाला लय अहंकार सत्य. त्याला सांगितलं बाबा ज्ञान गिळून टाक. ज्ञान गिळून निघावा गोविंदू का, ज्ञान गिळून निघावा गोविंदू का, ज्ञान गिळून निघावा गोविंदू का, ज्ञान गिळून निघावा गोविंदू का. टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद, भोगिताची आत्मा भेद, भोगण्यातला भेद, ज्ञान गिळून निघावा गोविंद गा, गावा गोविंद गा गावा. वाह महाराज म्हणले देव ज्ञान गिळून टाका. ज्ञान गिळून निघावा हे मुक्ताला उपदेश. आता पुन्हा अभंग फिरतो बरं का. पामराचा उपदेश दारू पिऊ नका, विषयाचा उपदेश विषयात रमू नका. जिज्ञासूला सांगितलं निसंग राहा आणि मुक्ताला सांगितलं ज्ञान गिळून टाका. ज्ञानाचा विषय संपला. आता काय अभंगात नुसत्या मनाला उपदेश आहे. त्याच्यात 3 प्रकार आहे. तुम्हाला आता औरंगाबाद किती किलोमीटर आहे? संभाजीनगर 25 ना. सिटीमध्ये जर आपण गाडी चालवायला गेलो किती लाईट असतील? सिग्नल 3 लाईट. कोणते कोणते? हिरवा, हां पिवळा, पुन्हा एक लाईट काय सांगू तू पुढं जा, एक लाईट काय सांगतो मागं जा, आणि एक लाईट काय म्हणतो जागेवर थांबा. बरोबर ना? बरोबर आहे का चुकलं आहे? बरोबर. एक लाईट म्हणतो पुढं जा, एक म्हणतो मागं, आणि एक म्हणतो जागेवर थांबा. संतांनी बी 3च प्रमाण सांगितले. म्हणा एक तर पुढं जाय, म्हणा एक तर मागं जाय, म्हणा जागेवर थांब. एका अभंगात म्हणले म्हणा पुढं जाय, तेथे माझ्या मना होई पक्षीरांग पुढं जाय. एका अभंगात म्हणले मागं जाय, नको नको म्हणा गुंतो माया जाळी. काळ
आला जवळी ग्रासावया ग्रासावया माग जाय आणि एका अभंगात म्हणले जाग्यावर थांब तेथे बुडी दे माझ्या मना हे मनाला आणि काय अभंगात जनाला अधिक मनाला अभंगाचं दुसरं चरण ऐसे जागवीत मना चला चला ऐसे जागवीत मना ऐसे जागवितो मना ऐसे जागवितो जना सरित सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सहित तो मना ऐसे जागवितो मना ऐसे जागवितो मना 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 क्या बात आहे टाळी वाजवा एकदा बेस्ट मार आईस जाग मनाला अभंगाचं दुसरं चरण आहे याच्या सुरण्याची पद्धती शिरण्याची पद्धती दुसरी कारण हे अभंगाचं दार इथून आहे बघा घरात तरी घावी दाराची सोयी मनाला उपदेश केला मनालाच का केला कारण माणसाला बिघडायला काय नको आहे आ? मन आहे माणसाचं कसला बी माणूस बिघडतो कोणामुळं कारण सगळ्यात खतरनाक मॉडेल कोणतं आहे इतकं चंचल आहे महाराज आतापर्यंत जेवढ्याला जो धोका झालाय कोणापासून मनापासून आणि परमार्थ करायचा कोणा करता मना करता लग्नामध्ये चांगला मंडप असला काय नसला काय लग्न लागत आहे लग्नामध्ये चांगलं खायला असलं काय नसलं काय लग्न लागत आहे लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामा असला काय नसलं काय लग्न लागत आहे लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय लग्न लागत आहे लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय लग्न लागल का नाही लागू लग्नात मुख्य कोण आहे नवरदेव नवरी तसं परमार्थात मुख्य काय म्हणे नवरदेव नवरीत नाही वर बापन वर माय किती बी नटू द्या बरं कोणी विचारते ते परमार्थ तुम्ही शरीराने किती केला याला कोणी किंमत देत नाही तुमचं मन सद्य स्थितीमध्ये काय करते काहीतरी बोधा करी मना काहीतरी बोध काहीतरी केली मना करी मना हाती आनंद घेऊन सामना काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध ए हाची आलो ताप घेऊन सावला काहीतरी करी मना करी मना 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 करी मना मना करी मना अरे वा हाची अनुताप काहीतरी बोध खरी म्हणा चांगल्या चांगल्याची दिवाळी झाली कोणामुळं मनामुळं आजप झटका मायेका अजब झटका मायेका आजप झटका मायेका अजब झटका मायेका तुम्हारा परमार्थ सबका परमार्थ सबका परमार्थ सबका परमार्थ सबका परमार्थ सबका परमार्थ सबका दुबाया परमार्थ सबका परमार्थ सबका आजप आजप झटका मायेका अजब झटका मायका अजब झटका मायका अजब झटका मायेका झटका मायेका झटका मायका अजब झटका मायेका इंद्रचंद्र को क्या क्या हुआ है सबको मालूम जिया अरे नारदा की तू भाई नारदी आईज नवबत अजब अजब झटका मायेका झटका मायेका ते म्हणले लय शहाणपणा करायला होय तू गोडे मारा अजब झटका मायका चांगल्या चांगल्याची बेजारी केली कोणी मनाने तुका म्हणे येणे बहुत नाडीले शहाणे मनापासून कंट्रोल करणं लयच अवघड मारा कीर्तन करणं सोपं भजन करणं लय सोपं
पण मनावर ब्रेक करणं अरे लईच अवघड. मनाचा ब्रेक उत्तम उत्तम. हा, मन हातात आलं ना बाकीचं काहीच हातात धरायची गरज नाही मला.